हॅलो फ्रेंड्स, मी आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एकदम रेस्टॉरंटसारखं, एकदम ठेल्यासारखं चाऊमिन किंवा हक्का नूडल्स, तुम्ही याला काहीही म्हणू शकता। तर एकदम आपण सेम टू सेम स्टाईलने बनवणार आहे, एकदम टेस्टी आणि एकदम लाजवाब। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझा चॅनल। तर चला बघूया रेसिपी। तर सर्वात प्रथम आता मी इथे दाखवते काय काय घेतलेलं आहे। तर इथे मी घेतलेले आहे एक पत्ता कोबी, जे की एक मोठे वाटी चिरून घेतलेली आहे बारीक। त्यासोबत घेतला आहे अर्धा वाटी शिमला मिरची, त्यासोबत अर्धा वाटी गाजर, ते सुद्धा बारीक चिरलेलं आहे। त्यासोबत इथे अर्धा वाटी आपल्याला आलं लसूण लागेल, जे आपण बारीक करून ॲड करणार आहे नूडल्समध्ये। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे थोडीशी फ्लेवरिंगसाठी कांद्याची पात। तर एवढी सगळी सामग्री लागेल। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे 2 पाकिट नूडल्स, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता। त्यासोबत घेतलेला आहे मी सगळ्यात मेन वस्तू म्हणजे हक्का नूडल्स मसाला चिंग्सचा, तर याने खूप मस्त फ्लेवर येईल आपल्या नूडल्सला। त्यासोबत घेतलेले आहे मी 2 चमचे काळा सोया सॉस, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, त्यासोबत 2 चमचे विनेगर आणि चवीपुरतं मीठ। तर आता आपण नूडल्स बॉईल करून घेऊया। तर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी ते पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं होतं, ज्यामध्ये मी टाकले आहे 1 चमचा तेल। त्यासोबतच मी इथे मीठ टाकून घेणार आहे, आपण नंतर मीठ ॲड करणार नाही आहे। तर तुम्ही बघू शकता इथे पाणी उकळलेलं आहे। तर आता आपल्याला इथे आपले जे नूडल्स आहे ते ॲड करून घ्यायचे आहे। तर आता सर्व नूडल्स मी इथे ॲड करून घेतलेले आहे। तर आपल्याला हे असं चिमटीच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, कारण आपल्याला साध्या पळीने हलवता येणार नाही, त्यामुळे आपण चिमटीचा वापर करणार आहे। तर आपल्याला फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये हे नूडल्स एकदम असे व्यवस्थित बॉईल होतील। आपल्याला याला जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त 100 पैकी आपल्याला 70% हे शिजवून घ्यायचे आहे, कारण याच्यामध्ये जे एक्स्ट्रा कुकिंग असते, एक्स्ट्रा हीट जे असते ना उष्णतेमुळे, ते ऑलरेडी खूप शिजून जातात। त्यामुळे आपल्याला यांना अर्धवटच शिजवायचे आहे। तर 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे नूडल्स असे मोकळे झालेले आहे। तर इथे बहुतेक असे नूडल्स इथे शिजून तयार आहे। तर मी चिमट्याच्या साहाय्याने असं व्यवस्थित एकत्र करते आहे, म्हणजे एकसारखे नूडल्स शिजतील। तर मी तोडून सुद्धा बघते आहे, तर इथे परफेक्ट असे नूडल्स शिजलेले आहे। तर इथे मी अजून असं व्यवस्थित एकत्र करते आहे, म्हणजे जेणेकरून चिपकणार नाही एकमेकांना नूडल्स। तर आता इथे असे परफेक्ट बॉईल झालेले आहे नूडल्स। तर आता काय करणार आहे मी यांना एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ना ते चाळणीद्वारे खाली निघून जाईल। तर आता मी सर्व नूडल्स याच्यामध्ये काढून घेते आहे। तर आता काय करायचं, मी याच्यावर थंड पाणी लावते आहे, म्हणजे जेणेकरून नूडल्स चिकटणार नाही, कारण याच्यामध्ये जे एक्स्ट्रा उष्णता आहे ना, त्यामुळे ते जास्त चिकट होऊ शकतात। तर त्यामुळे आपल्याला इथं थंड पाणी लावायचं आहे। तर आता मी घेतली आहे एक कढई, ज्यामध्ये मी आता तेल टाकून घेते आहे 3 मोठे चमचे। त्यामध्ये ॲड केला आहे मी सगळ्यात आधी गाजर, त्यासोबतच शिमला मिरचीसुद्धा मी ॲड केलेली आहे। ह्या 2 भाज्यांना जास्त टाईम लागतो शिजायला, त्यामुळे आपण सर्वात अगोदर टाकणार आहे। जास्तीत जास्त आपल्याला फक्त 1 मिनिट आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे भाजी, कारण आपल्याला भाज्यांचा क्रंच तसाच ठेवायचा आहे नूडल्समध्ये, त्यामुळे जास्त ओव्हर कुक करायची नाही आपल्याला भाज्या। तर तुम्ही बघू शकता मी अर्धाच मिनिट इथे फ्राय केलेली आहे। तर आता असं मी साईडला करून घेते आहे, आणि मध्ये जे तेल उरेल ना त्यामध्ये आपण काय करायचं आहे, जे आलं लसूण आपण साईडला ठेवलेलं होतं ते मी इथे बारीक कट केलेलं आहे, तर ते आपण इथे ॲड करून घेऊया। तुम्ही याचा क्रश वापरला तरीही चालेल, त्याचासुद्धा फ्लेवर एक अप्रतिम येतो। आलं लसूण ठेचून वापरलं तरीही चालेल, तर मी आता इथे बारीक कट करून वापरलेलं आहे। तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आलं लसूणचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल। तर आता इथे मी ॲड करते आहे पत्ता कोबी। लक्षात घ्यायचं आहे, कोबी आपण जास्त शिजवणार नाही आहे, कारण ती पटकन शिजल्या जाते, त्यामुळे आपल्याला फक्त ती स्टर फ्राय करायची आहे। तर आता आपण लगेचच त्यामध्ये ॲड करू, आपण जे बॉईल करून ठेवलेले नूडल्स होते ते सर्व आपण याच्यामध्ये ॲड करायचे आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी नूडल्स ॲड केलेले आहे। तर आता त्यामध्ये काय करायचं, आपल्याला जे आपण मसाले घेतले होते, जसे काळी मिरी पूड, सोया सॉस आणि विनेगर, ते आपण ॲड करून घेऊया आता। त्याचसोबतच जो आपण चिंग्सचा हक्का नूडल्स मसाला घेतलेला होता तो आपण यामध्ये ॲड करायचा आहे। पूर्ण पॅकेट इथे मी यूज करणार आहे। यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा मीठ ॲड करण्याची गरज नाही आहे,
कारण या मसाल्यामध्ये ऑलरेडी सर्व असतं. तर आता आपण हे नूडल्स व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता मला चमच्याने हलवता येत नव्हतं, त्यामुळे मी चिमटीचाच वापर केलेला आहे. तर चिमट्याच्या साहाय्याने आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व मसाल्यांचे फ्लेवर, सॉसेसचे फ्लेवर एकत्र होतील आणि एकदम रेस्टॉरंटसारखे नूडल्स आपले बनवून इथे तयार होतील. तर 2 ते 3 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित असे मिक्स करत राहायचे आहे. आपल्याला ही प्रोसेस हाय फ्लेमवरती करायची आहे. आणि हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की भाज्या आपल्या जास्त जळणार नाहीत. तर इथे नूडल्स बनवून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे लास्टला आपल्याला इथे कांद्याची पात ॲड करून घ्यायची आहे. तर आता पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता एकदम मस्त, एकदम भारी आपले नूडल्स इथे बनवून तयार आहे. किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता. तर इथे नूडल्स रेडी आहे. तर आता आपण याला सर्व करून घेऊया. तर तुम्ही सुद्धा सेम पद्धतीने जर ट्राय केलं ना गाईस, तर तुम्ही सुद्धा असेच एकदम मजेदार अशा हक्का नूडल्स बनवून घरी तयार करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ आणि तुमच्या फॅमिलीसोबत हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि नवीन एका व्हिडिओसोबत आता लवकर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.